भारतीय संविधानाचा इतिहास काय आहे? चला सांगतो। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। या मसुदा समितीच्या एकूण 44 सभा झाल्या। मग 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर संविधानाचा मसुदा तयार झाला। मसुदा समितीमध्ये इतर 6 दिग्गज सुद्धा होते। ते म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगर, के एम मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एल मित्तर आणि डी पी खैतान। बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संविधानातील प्रत्येक शब्द अगदी तोलून मापून आणि सर्व विचारांती लिहिला गेला। आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन मधील कलाकारांनी संविधानातील स्क्रीनवर दिसणारी संपूर्ण चित्रकला केली। इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे राम मनोहर सिन्हा यांनी बनवली। आपले संविधान हिंदी आणि इंग्लिश भाषेत हाताने लिहिले गेले। प्रेम बिहारी नारायण रायजादा हे उत्तम कॅलिग्राफी करायचे, म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली। संविधान लिहिण्यासाठी त्यांना 6 महिने लागले आणि एकूण 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले। 26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलात आणले गेले। तेव्हापासून आपण एक प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जातो। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि लगेच फॉलो करा।